पहिल्या श्वासापर्यंत वेदना सहन करते ती आई. 9 महिने पोटात ठेवून पहिल्या श्वासापर्यंत वेदना सहन करते ती आई. आपल्या रक्तातील असून दुसऱ्याच्या घरी नांदायला जाते ती बहीण. आपल्या रक्तातील असून दुसऱ्याच्या घरी नांदायला जाते, परंतु रक्षाबंधन न विसरता राखी बांधायला येते ती बहीण. मुलगी कोणाची, बहीण कोणाची, मुलगी कोणाची, बहीण कोणाची, तरी अखेरच्या श्वासापर्यंत साथ देते ती पत्नी. अखेरच्या श्वासापर्यंत साथ देते ती पत्नी. जिला आपल्या मनातील गुपित सांगतो ती मैत्री. पुरुषांच्या जीवनात महिलेचे प्रमुख स्थान आहे. खरं तर महिलेशिवाय आपल्या जीवनात दिव्य ज्योत नसल्यासारखे. नमस्कार, मी कल्याणी टुपके. तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हसतमुखाने गीत आले आज हो तुमच्या पुढे. हसतमुखाने गीत आले आज हो तुमच्या पुढे. या नारी शक्तीचे स्वागत करण्यास शब्द फुलांचे सडे, शब्द फुलांचे सडे. या इथे उतरली त्या रायगडची माची, या इथे उतरली त्या रायगडची माची. बांधोनी पुत्र पाठीशी लढली झाशीची राणी, बांधोनी पुत्र पाठीशी लढली झाशीची राणी. हिमालयाच्या शिखरावरती झेंडा घेऊन चढे, हिमालयाच्या शिखरावरती झेंडा घेऊन चढे. या नारी शक्तीचे स्वागत करण्यास शब्द फुलांचे सडे, शब्द फुलांचे सडे. आज महिला दिन. आज संपूर्ण जगभरात महिलांना महिला दिनाची शुभेच्छा दिल्या जात आहे. व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवले जात आहे. परंतु महिलेचे महत्त्व फक्त एका दिवसापुरते मर्यादित आहे का? प्रत्येक दिवस महिलेचा का असू शकत नाही? बैल पोळ्याला ज्याप्रमाणे वर्षभर दावदावणीला बैलांची एक दिवस मिरवणूक काढून त्यांना वर्षभर दावदावणीला लावली बैलांची एक दिवस मिरवणूक काढून त्यांना गोडधोड खायला दिले जाते, पुन्हा वर्षभर दावणीला बांधायला मोकळे. अशी तर आपली स्त्रियांची अवस्था होत नाही ना? यावर गांभीर्याने विचार करायला हवा. स्त्री म्हणजे काय? स्त्री सुद्धा एक मनुष्य आहे. तिला पण तिचे आयुष्य आहे. तुडवली तर नागिन आहे, डवचळी तर वाघीण आहे. तुडवली तर नागिन आहे, डवचळी तर वाघीण आहे. आणि तान्या बाळाची नीज आहे, करकाळली ना तर वीज आहे. आणि बरखा तिच्या गर्भात साऱ्या भविष्याची बीज आहे, तिच्या गर्भात साऱ्या भविष्याची बीज आहे. स्त्री एक शक्ती आहे, स्त्री एक अफाट शक्ती आहे असे आपण म्हणतो. पण तिच्या रक्षणासाठी तिला तिचे वडील, भाऊ, नवरा, मुलगा यांची गरज का भासते? ती स्वतःची रक्षण स्वतः का करू शकत नाही? त्याला कारण एकच आहे. कारण तिला लहानपणापासून बिंबवलं जाते की तू एक मुलगी आहे, की तू एक मुलगी आहे. बाहेर कुठे जाऊ नको, हे करू नको, ते करू नको. बाहेर कुठे जायचं असं तर दादाला सोबत घेऊन जा. बाहेर कुठे जायचं असं तर दादाला सोबत घेऊन जा. मुलींना खेळ खेळत असताना भांडी आधी घेऊन दिली जाते. त्यापेक्षा जर आपण मुलींना कराटे, कुस्ती, बॉक्सिंग यासारखे खेळ शिकवले तर त्यांच्या रक्षणासाठी त्यांना कोणत्याही पुरुषांची गरज लागणार नाही. स्त्री सगळे दुःख पचू शकते, सगळं वार पचवू शकते, पण तिच्या आत्मसन्मानावर झालेला वार ती कधीच पचवू शकत नाही. अवद्या कुटुंबाचं तू आभाळ, अवद्या कुटुंबाचं तू आभाळ, त्यात सांभाळलेलं तुझं जग. हा एक तरी दिवस तू फक्त स्वतःसाठी जगून बघ, हा एक तरी दिवस तू फक्त स्वतःसाठी जगून बघ. जन्म झाला मुलीचा, आईने सांगितले परक्याचं धन झालंय मला. वडिलांनी सांगितलं जिम्मेदारी माझ्यावर. भावानी सांगितलं एक दिवस घर सोडून जायचंय तुला. भावानी सांगितलं एक दिवस घर सोडून जायचंय तुला. लोकांनी सांगितलं काय शिकते, लग्न करून सेटल होऊन जा. लोकांनी सांगितलं काय शिकते, लग्न करून सेटल होऊन जा. केव्हा बालपण संपले कळलेच नाही मला, कसे जीवन जगले आठवलेच नाही मला. मुलाकडे बघायला आले मला, त्यांनी विचारलं काय येतं तुला. वडील मुलाकडचे बघायला आले मला, त्यांनी विचारलं काय येतं तुला. लग्न जमलं माझं, वडिलांची जिम्मेदारी संपली. आईने सांगितलं त्यांनी सांगितल्यानुसार राहायचंय तुला. आईने सांगितलं त्यांनी सांगितल्यानुसार राहायचंय तुला. सासू म्हणते पदर घ्यायचा डोक्यावर, सासू म्हणते पदर घ्यायचा डोक्यावर. नवरा म्हणतो आता आहो म्हणायचंय तुम्हाला, आता आहो म्हणायचंय तुम्हाला. सासू सासऱ्यांची सून झाले, नवऱ्याची पत्नी झाले, देराची वहिनी झाले. काही वर्ष नवऱ्याला सांगितलं शिक्षण घ्यायचंय मला. नवरा म्हणे घर सांभाळायचंय तुला. काही वर्षांनी मी आई झाले. सण आला की सगळे खरेदी करतात. माझी वेळ आली की म्हणतात
की माहेरून घ्यायचे तुला. माहेरी गेल्यावर 8 दिवस जास्त झालं म्हणतात कधी जाशील तुझ्या घरी. माहेरी गेल्यावर 8 दिवस जास्त झालं म्हणतात कधी जाशील तुझ्या घरी. काही वर्षांनी मी आई झाले. दिवसामागं दिवस जातात. एक दिवस आई म्हणते किती पुरवायचं ग तुला आम्ही. माहेरून सासरी आल्यावर ननंदबाई विचारते काय घेतलं तुला तुझ्या आई बाबांनी. काही मुलं मोठी झाली आता त्यांच्या स्वप्नात मिसळायचं. केव्हा म्हातारपण आले कळलेच नाही मला. कसे जीवन जगले आठवलेच नाही मला. वेळ झाली जाण्याची निरोप घेतला सगळ्यांशी. वेळ झाली सजण्याची वाट पाहिली भावाची. भावाने आणली साडी चोळी. शेवटचा निरोप घेतानी हाक मारली सगळ्यांनी. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.